पुणे में आयोजित प्रेस वार्ता में एडवोकेट असीम सरोदे ने अपनी सनद रद्द के निर्णय पर गंभीर सवाल उठाते हुए बार काउंसिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा के आदेश को अतार्किक और राजनीतिक प्रेरित बताया। सरोदे का आरोप है कि जिस व्यक्ति ने उनके खिलाफ शिकायत की वह बीजेपी का कार्यकर्ता निकला और पूरी जांच के बिना ही उनका वकालत का लाइसेंस रद्द कर दिया गया। सरोदे का स्पष्ट दावा है कि मैंने कोई गैरवर्तन नहीं किया, मेरे वक्तव्य संवैधानिक विश्लेषण थे, राजनीतिक नहीं। साथ ही उन्होंने लोकतांत्रिक संस्थाओं पर बढ़ते राजकीय दबाव और फेयर चुनाव व्यवस्था को चोट पहुंचने का आरोप भी लगाया। आइए सुनते हैं उनकी प्रतिक्रिया। 12 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलने एक निर्णय घेतला आणि मी गैरवर्तणूक केली असा ठपका लावून त्यांनी माझी सनद 3 महिन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय जाहीर केला होता। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जी एक सभा ठेवलेली होती शिवसेनेतर्फे, त्याच्यामध्ये पक्षांतर बंदी संदर्भातील निर्णय किंवा पक्षांतर्गत वादाचा निर्णय या संदर्भात निर्णयाची शहानिशा, चिकित्सा आणि विश्लेषण सोप्या भाषेत लोकांसमोर मांडावं असं मला उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं। आणि वरळी डोम इथे मुंबईला जी सभा मोठी झाली त्याच्यामध्ये मी सर्वोच्च न्यायालयाचा पक्ष आणि सत्ता संघर्षासंदर्भातला निर्णय, त्यानंतर विधानसभा अध्यक्ष तेव्हाचे राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय, त्याच्यामधले चुकीचे संदर्भ जे त्यांनी घेतले होते, असंविधानिक स्वरूपाचा निर्णय घेतला होता, घटनाबाह्यता त्याच्यामध्ये होती, ती सर्व विश्लेषणात्मक पद्धतीने मी मांडली होती। त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी ज्या होत्या याच्यामध्ये मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे जेव्हा भाषण करताना त्यावेळेस ते काही त्या पदावर नव्हते, राज्यपाल पदावर, त्यांना मी भाषणाच्या ओघामध्ये फालतू व्यक्ती आहे पण ते संविधानिक पदावर बसल्यात अशा स्वरूपाचा काहीतरी उल्लेख केलेला होता। आणि सर्वोच्च न्यायालय असेल, उच्च न्यायालय असेल किंवा न्यायव्यवस्थेमध्ये सगळीकडे भ्रष्टाचार आहे हे आपल्याला मान्य करायला पाहिजे, तरच आपण न्यायव्यवस्था चांगली करू शकतो अशा आशयाचं मी बोललो होतो। आणि राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा विश्वासघात केला असं सुद्धा मी सांगितलं होतं। त्या भाषणाचे संदर्भ देऊन राजेश दाभोळकर नावाचे भाजपचे कार्यकर्ते यांनी बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलने माझी सनद निलंबित करण्याचा निर्णय घेतला। तो निर्णय मुळातच चुकीचा आहे असं मी सातत्याने त्यांनासुद्धा सांगितलं, तक्रारदार जे आहेत त्यांनासुद्धा सांगितलं। तक्रारदार राजेश दाभोळकर हे काही माझे क्लायंट नाही, म्हणजे माझे ते अशील नाही, त्यांची काही केस माझ्याकडे नाही, त्यांचे कोणतेही आर्थिक व्यवहार माझ्यासोबत नाही, तरीसुद्धा काही अधिकार क्षमता म्हणजे लोकस्टँडिंग नसताना त्यांनी माझी तक्रार केली ही मुळात दखलपात्र होत नाही असं सुद्धा सांगितल्यावर हा निर्णय माझ्या विरुद्ध झाला। त्या निर्णयाला बरेच काही कंगोरे आणि संदर्भ असू शकतात असं माझं मत आहे, परंतु तरीसुद्धा निर्णय झाला। आणि त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे मला अपील करावं लागलं। त्यानुसार अपील केल्यानंतर त्याच्यावर प्रायमरी स्वरूपात डिसिप्लिनरी कमिटी बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी निर्णय घेतला आणि 17/11/2025 म्हणजे काल त्यांनी निर्णय घेतला आणि महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलनी 12 ऑगस्ट 2025 रोजी घेतलेल्या निर्णयावर बार काउन्सिल ऑफ इंडियाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे। पुढील तारीख असेपर्यंत ही स्थगिती आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पुढील तारीख नंतर ते मला कळवतील असं सुद्धा कळवलेलं आहे। तर बार काउन्सिल ऑफ इंडियाची जी शिस्तपालन समिती आहे त्यांनी प्रथमदर्शनी अपील करता म्हणजे माझं मत हे बरोबर आहे असं दिसते असं सुद्धा नमूद केलेलं आहे लेखी स्वरूपात। आणि हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की बॅलेन्सिंग जे कायद्याचं किंवा न्यायाचं आहे ते माझ्यातर्फे आहे आणि त्यामुळे याच्यावर स्टे देणं हे संयुक्तिक राहील असं मत मी मांडलेलं आहे। याबद्दल मी चेअरमन बार काउन्सिल ऑफ इंडियाचे एस प्रभाकरन सिनियर ॲडव्होकेट आहेत, मेंबर अपूर्व कुमार शर्मा हे सुद्धा सिनियर ॲडव्होकेट आहेत आणि मेंबर TS अजित हे ॲडव्होकेट आहेत। या तिघांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो।
त्यांनी जे उल्लेख ज्या ऑर्डरमध्ये केलेला आहे की व्यावसायिक गैरवर्तणूक स्वरूपाची चूक माझी झाली का याबाबत विश्लेषण करण्याची गरज आहे असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे। याबद्दल सुद्धा मी त्यांचे आभार मानतो, कारण की या प्रकरणामध्ये मलाच नाही तर अनेक वकिलांना, महाराष्ट्रातल्या अनेक वकिलांना, अनेक निवृत्त न्यायाधीशांना, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातल्या सुद्धा अनेक न्यायाधीशांनी मला फोन करून सांगितलं की हा निर्णय तर अत्यंत अतार्किक स्वरूपाचा आहे। त्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक सामान्य माणसांना हे लक्षात आलं की अशा प्रकारे गैरवर्तणुकीचं प्रकरण नसताना, व्यावसायिक गैरवर्तणूक नाही, इतर स्वरूपाची सुद्धा गैरवर्तणूक नाही, तक्रारदाराला तक्रार करण्याचा सुद्धा तसं पाहिलं तर अधिकार नाही, तरीसुद्धा हा निर्णय दिला। याच्याबद्दलचं दुःख अनेकांनी व्यक्त केलं, परंतु हे मान्य करायला पाहिजे की महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलला गैरवर्तणुकीसंदर्भात दखल घेण्याचे अधिकार आहे। त्यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून माझी सनद 3 महिन्यासाठी निलंबित केली, परंतु त्यात न्यायिकता आहे का एवढाच प्रश्न आहे। आणि आज बार काउन्सिल ऑफ इंडियानी तात्पुरत्या स्वरूपात का होईना स्थगिती देऊन हे एक प्रकारे मान्य केलेलं आहे की या निर्णयाचं म्हणजे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलच्या 3 सदस्यांनी दिलेल्या निर्णयाचं विश्लेषण होण्याची गरज आहे, शहानिशा होण्याची गरज आहे। त्यातून न्याय मला मिळेल अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। सर, तुम्ही म्हणलात तुम्ही म्हणजे तात्पुरती स्थगिती दिलेली आहे, अर्थात त्या डिसिजनला स्थगिती दिल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा कोर्टासमोर प्रॅक्टिस करू शकता का, याला परवानगी म्हणायचं का काय म्हणजे कसं असतं का? ज्या अर्थी त्यांनी स्थगिती दिलेली आहे त्याचा अर्थ हाच आहे की मी वकिली करू शकतो। उद्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपंगत्वासह जगणाऱ्या काही लोकांची फसवणूक म्हणजे साधारणतः किती 1500 लोक असतील, 1500 महाराष्ट्रातल्या विविध लोकांची जी फसवणूक झाली आहे त्याबद्दलची जनहित याचिका आहे आणि त्याच्यामध्ये मी स्वतः युक्तिवाद करणार आहे। मी उद्यापासूनच न्यायालयामध्ये माझं काम सुरू करतो। म्हणजे आता ती तात्पुरती म्हणजे पुढची तारीख आहे, पण पुढची तारीख असेपर्यंत पुढची तारीख अजून दिलेली नाही। कदाचित आता ज्या ख्रिसमसच्या वगैरे सुट्ट्या असल्यामुळे कदाचित त्यांनी तारीख दिली नाही। त्यानंतर समिती जेव्हा गठीत होईल पुन्हा आणि बसतील तेव्हाची तारीख मला देतील, तेव्हा मी माझी बाजू बार काउन्सिल ऑफ इंडियाकडे मांडीन। त्यांनी या संदर्भात नोटीस उल्लेख आहे का, म्हणजे तुम्ही जाऊ शकता? कारण आपण नाही पहा, त्यांनी काय म्हटलेलं आहे बार काउन्सिल ऑफ इंडियानी की आय एम सेंडिंग हिअर विथ अ सर्टिफाइड कॉपी ऑफ इंटरिम स्टे ऑर्डर डेटेड 17/11/2025 passed by the disciplinary committee bar council of India in the above matter. For your information and compliance, the above cited order is stayed till next date of hearing. त्यामुळे ते त्यांनी स्टे केलेला आहे। पुढे त्यांनी जे ऑर्डरमध्ये म्हटलं आहे ते पण वाचून दाखवतो आपल्याला। ॲज पर द डायरेक्शन्स ऑफ द चेअरमन बार काउन्सिल ऑफ इंडिया, द मॅटर वॉज प्लेस्ड बिफोर द disciplinary committee today with respect to DC appeal number 112/2025 along with stay application filed against the impugned order dated 12/8/2025. The committee, after perusal of the record, prima facie that there is a prima facie case made out and balance of convenience lies in favor of the appellant herein. Some of the documents filed before the State Bar Council by the appellant herein, whether the professional misconduct attract or not, has to be examined properly by the committee. Therefore, at this juncture, the operation of the impugned order dated 12/8/2025 passed by the Bar Council of Maharashtra and Goa is hereby stayed. Issue notices to both the parties. In the meantime, the interim order as prayed for in the stay application on application number 72/2025 is granted. त्यामुळे याचा अर्थ त्यांनी महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलनी 12 ऑगस्ट 2025 रोजी जी ऑर्डर दिलेली आहे माझी सनद निलंबित करण्याची, त्याच्यावर स्थगिती देण्यात आलेली आहे आणि मी त्वरित न्यायालयामध्ये उपस्थित राहून वकील म्हणून युक्तिवाद करू शकतो। ते अधिकार मला परत मिळालेले आहे। पुढची सुनावणी होईपर्यंत असं त्यांनी म्हटलेलं असेल तरीसुद्धा मी तात्पुरत्या सुनावणीला पुन्हा विनंती करून ती फायनल ऑर्डरपर्यंत स्थगिती द्या अशी विनंती करण्याचा मला हक्क आहे।